बुलेटिनच्या सुरुवातीलाच खूप मोठी बातमी येते। राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले। आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही असं जरांगेंनी म्हटलंय। तर हैदराबाद गॅझेटनुसार आतापर्यंत फक्त 300 प्रमाणपत्रांचं वाटप झालंय। तर आता पुढे काय असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। हैदराबादनुसार 308 का होण्या निघालीच ना गॅझेटेअरनुसार। काही जण तर असं बोलले होते एक जरी निघालं तर मराठा समाजापुढे आम्ही नाक घासू। ते केव्हा घासायचं? एक का होण्या निघालं ना, मग अंमलबजावणी तर झाली ना। तर आमचं मतच एवढं आहे की अधिकाऱ्यांकडे गेल्याच्या नंतर त्यांच्याकडून म्हणणं येतं की सरकारने आम्हाला आणखीन आदेश दिले नाही। मग आमच्या पोरांच्या वाटलं झाल्यावर देणार आहे का? म्हणून आता त्या विषयावरती सगळी चर्चा होऊन आपण 11 वाजता आज 11 वाजता आता डिक्लेअर करूयात। आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय सरकार ठेकायला येत नाही। तर ज्या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीची सुरुवात होतीये त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा समाजाची राज्य मराठा समाजाची आज अंतरवली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक बोलवली आहे। बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा जी आहे ती जाहीर करणार आहे। खरं तर या अगोदर देखील मराठा आरक्षणासाठी वारंवार मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणं केली, आंदोलनं केली, मुंबईला देखील धडक दिली आणि मुंबईला आंदोलन केल्यानंतर उपोषण केल्यानंतर सरकारने हैदराबादचा गॅझेट काढला आणि त्यानुसार केवळ 308 प्रमाणपत्र जे ते वितरित झाले। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज मराठा समाजाची महत्त्वाची बैठक होते आणि राज्यभरातून मराठा बांधव जे ते अंतरवली सराटीमध्ये बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। सांगतात आमचे मराठा सेवक किंवा दादा इथे अशी अडचण आली की व्हॅलिडिटी असून देत नाहीत, काही व्हॅलिडिटी लाभ नाही करत। त्याच्यामुळे आज दादाने ॲक्युरेट आज पत्रकार परिषद घेऊन पुढचा काय जे निर्णय घेतील ते दादा जर आज बोलले इथं जायचं तरी आज इथून इकडे तयारी आहे आमची। दादाचा निर्णय अंतिम, दादा जे निर्णय घेतील ते आम्ही त्याच्यासोबत एक मिनिट बी इकडे तिकडे नाही। दादा म्हणले उपोषण तर करू नये, माझ्या हात जोडून विनंती दादानी उपोषण बसू नये, आदेश मुंबई काढा तरी तयारी आज इकडून इकडे तयारी आमची। आज बैठकीसाठी कुठून आलात तुम्ही आणि कशा? माढा तालुका। काय बैठक आहे? आज काय दादा जे आदेश देतील ते आम्हाला मान्य आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवली सराटी, जालना।